दोघांची पण येणाऱ्या 2 टप्प्यामध्ये साधारणतः 7 मे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे जे 2 टप्पे आहेत त्याच्यामध्ये 7 मे आणि 13 मे या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाचे तब्बल 9 उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढत आहेत। सभापती सुप्रियाताई सुळे असतील, डॉक्टर अमोलजी कोल्हे असतील, शशिकांतजी शिंदे असतील, त्याचबरोबर माननीय सोनवणे साहेब असतील, बजरंगी सोनवणे, निलेशजी लंके असतील, बगरे साहेब असतील, बाळामामा म्हात्रे असतील, श्रीरामजी पाटील असतील, ही सगळी मंडळी या ठिकाणी उमेदवार म्हणून आमचे आहेत। आणि या सगळ्यामध्ये धैर्यशील पाटील साहेब असतील, या सगळ्या उमेदवारांना भारतीय दलित कोबरा यांचे संस्थापक अध्यक्ष कोबरा राजे ॲडव्होकेट भाई विवेक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये पाठिंबा दिला। मी त्यांचे मनापासून आभार मानतो। आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई यांनी, आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या या सगळ्या संघर्ष लढ्यामध्ये या राज्यामध्ये ज्यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं अशा प्रकारचे ॲडव्होकेट भाई विवेक चव्हाण हे आमच्या विनंतीला मान देऊन या प्रकारचा पाठिंबा देत आहेत। त्याबद्दल निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार हा पक्ष त्यांचा ऋणी राहील। या निमित्ताने संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये भाईंनी आम्हाला दिलेली ताकद निश्चित आमच्यासाठी मोलाची आहे। काही कुठल्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाला पाठिंबा दिलेला? राज्य दलितांवर दिवसागणिक अत्याचार वाढलेले, खाजगी आणि इंग्लिश शाळेमध्ये दलित विद्यार्थ्यांना पैसे असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही। त्यामुळं हजारो दलित विद्यार्थी राज्यामध्ये हे शाळाबाह्य झालेले आहेत। पैसे नसल्यामुळं बऱ्याच लोकांना परीक्षेला बसू दिलं नाही। त्यामुळं मागच्या वर्षामध्ये जवळजवळ 103 दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। आपल्या पोराला शाळेच्या बाहेर काढलं म्हणून जवळजवळ 230 लोकांनी, पालकांनी हे आत्महत्या केल्या। आणि अशा अवस्थेमध्ये जर दलित विद्यार्थ्यांचं, दलित पिढीचं, नवबुद्ध समाजाचं भवितव्यच जर अंधारात जात असेल आणि त्याला कोणी वालीच नसेल, आणि 10 वर्ष आम्ही नाराज होतो म्हणून आम्ही परिवर्तन केलं, परंतु या 10 वर्षामध्ये आमच्या अंगावर कापडा राहिला नाही। आमच्या पिढ्यांचं आणि आमच्या मुलांचं संरक्षण आणि कोणतंही भवितव्य राहिलं नाही। अशा याच्यात आम्ही एकाकी संघर्ष करत होतो, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी प्रत्यक्ष आमच्याशी संपर्क साधला। आदरणीय रोहित पवार यांनी संपर्क साधला। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि सामाजिक न्याय विभागाचे जयदेवराव गायकवाड यांनी आमच्याशी संपर्क साधला। आणि पुणे शहराचे आमचे आदरणीय महापौर, माजी महापौर प्रशांत जगताप आणि त्याच्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या आमच्या नेत्या प्राध्यापक कविता मेत्रे यांनी सातत्याने संपर्क केले आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की तुमच्या या दलितांच्या भवितव्याच्या संरक्षणाच्या सामाजिक लढ्यामध्ये आम्ही तुमच्याबरोबर राहू। आणि त्यांनी विनंती केली आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यामध्ये माणसं जोडावी लागतात, ताकदीला ताकद घ्यावी लागते आणि त्यांच्या आश्वासनावर येऊन आज संविधान बचावाचा लढा आहे, दलितांच्या आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या, अल्पसंख्याकांच्या संरक्षणाचा लढा आहे। आणि त्यामध्ये पवार साहेबांची भूमिका पहिल्यापासून हे सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने योग्य राहिलेली आहे। त्यामुळं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील 9च्या 9 उमेदवारांना आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे। आणि त्यासाठी राज्यभरामध्ये आम्ही दलित कोबऱ्याच्या माध्यमाने दलित वस्त्यांमध्ये स्वतंत्र बैठका केलेल्या आहेत आणि आमचे जास्तीत जास्त समर्थक हे पहिल्यापासून आम्ही गेल्या 4-5 दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडून येतील जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यामध्ये आम्ही स्वतंत्र पक्षाला आहोत। आतापर्यंत चळवळीतून आलेले अनेक नेते ते सत्ताधाऱ्यांच्या सोबत गेलेत, विचारांचा वारसा आंबेडकरी असल्याचं सांगतात। आता प्रत्यक्षात जे आंबेडकरांनी आपल्याला स्वप्न दाखवलं होतं त्याची पूर्तता होते की ते तुमच्यापर्यंत त्यांच्या माध्यमातून पोचलं, कारण ते सत्तेत आहेत, ते मंत्रिपदावरती आहेत। गेल्या 10 वर्षामध्ये आंबेडकर चळवळ ही नेस्तनाबूत झालेली, दलित राजकारण संपलेलं, दलित माणूस हा दुर्लक्षित झालेला आहे आणि दलित माणूस हा भुके कंगाल झालेला आहे। तो भविष्यापासून आणि विकासापासून फार दूर गेला, आम्ही विनाशाच्या ढिगाऱ्यावर बसलो। त्यामुळं समाजाच्या संरक्षणासाठी आणि बाबासाहेबांच्या नजरेतलं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला या सामाजिक नजरेतला साथीदार मागतो आणि म्हणून आम्ही 9च्या 9 ठिकाणी त्यांना आम्ही जाहीर पाठवलं। घटकांचे एकूण आधारस्तंभ आणि भारतीय दलित कोबराचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भाई विवेक चव्हाण यांनी आमच्या विनंतीचा मान ठेवून भारतीय दलित कोबराचा पूर्ण पाठिंबा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार या पक्षाला जाहीर केलेला आहे।
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे 1 उमेदवारांचं मतदान झालं आहे. अमरजीत काळेंचं वर्गाचं मतदान संपन्न झालेलं आहे आणि उर्वरित 9 उमेदवार ज्याच्यामध्ये खासदार सौम्यदेव सुंदर असतील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील, दिंडोरीतून माननीय भगरेजी असतील, बीडमधून बजरंगी सोनवणे असतील, नगरमधून निलेश लंके असतील, माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटील असतील, सातारामधून आमचे शशिकांत शिंदे असतील, त्याचबरोबर जळगाव रावेरमधून आमचे श्रीराम पाटील असतील आणि भिवंडीमधून आमचे बाळामामा म्हात्रे असतील. या 9 उमेदवारांना त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्याचे मी मनापासून आभार मानतो. या निमित्ताने ही सगळी वंचितांच्या आणि संविधान वाचवण्याच्या एकूणच नाही का घटकातली जी काय एकूणच आत्मसंघर्षाची लढाई आहे, या लढाईच्या सगळ्या या रणधुमाळीमध्ये हा सगळा घटक आमच्याबरोबर येतो. याचा मनस्वी आनंद माझ्यासारखा कार्यकर्ता आहे. भाईंना मानणारा वर्ग महाराष्ट्र राज्यात सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या तालुका आणि गाव स्तरापर्यंत आहे. त्याच्यामुळं भाईंनी हा दिलेला आम्हाला पाठिंबा आणि निश्चित आमच्यासाठी ताकदवान ठरेल याबाबत माझ्या मनात शंका नाही. मी भाईंचे समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे मनापासून आभार मानतो. पण असं असलं तरी पुण्यात जी भूमिका घेतली आहे त्याबाबत तुम्ही त्यांना आवाहन करणार असं त्यावरती मी भाईची थोडी मनधरणी करणार आहे. भाईंना परत देऊन भेटणार आहे. पुण्याच्या उमेदवारांना घेऊन त्यांना भेटीसाठी मी जाणार आहे. भाई निश्चित कुठल्या प्रकारची चूक खपून घेत नाहीत, पण भाई तेवढे दिलदार पण आहेत. त्याच्यामुळं भाईंना माझी विनंती राहील ही गोष्ट तुमच्यासमोर बोलण्यासारखी नाही. भाईंची आम्ही आता आज म्हणजे माननीय गंगाधरजी गाडे साहेब यांचं निधन झालं आहे की त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. त्या अंत्यविधीवरून आल्यानंतर पुढच्या 2 दिवसात भाईची नक्की भेट घेतली. यांनी फक्त राष्ट्रवादीला पाठिंबा